आपल्या महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न अतिशय गंभीर आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचं प्रमाण काही कमी होतच नाही. नवं सरकार आलं तर हे प्रश्न बदलणार आहेत का? हो, डेफिनेटली बदलणार आहे. मी जाहीररित्या तुमच्याशी बोलतो आहे. तिन्ही नेत्यांशी माझं बोलणं झालेलं आहे. राहुल गांधींशी बोलणं झालेलं आहे. राहुल गांधींचं न्यायपत्र काँग्रेसचं जे आलेलं आहे ते काँग्रेसचं लोकसभेच्या आलेलं न्यायपत्र अत्यंत महत्त्वाचं आहे आणि मोलाचं आहे. त्यामध्ये स्वामीनाथन आयोगानुसार आम्ही MSPचा कायदा करू या पद्धतीचं आश्वासन आहे. आणि हे केवळ काँग्रेसचं आश्वासन नाही आहे, तर इंडिया आघाडीनं हे मान्य केलेलं आहे. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये जर इंडिया आघाडीचं सरकार आलं, म्हणजे महाविकास आघाडीचं सरकार आलं, तर मित्रांनो कदाचित MSPचा कायदा ते बनवू शकणार नाही, कारण तो केंद्राला बनवण्याचा अधिकार आहे. पण MSP जेवढा मिळायला पाहिजे तो देण्यासाठी आणि ते एक्झिक्यूट करण्याकरता हे वचनबद्ध आहेत. राहुल गांधी अतिशय याबाबत आग्रही आहेत. आणि त्यामुळं सगळ्या शेतकऱ्यांना मी डेफिनेटली एवढं सांगू शकतो, कारण माझा या विषयाचा अतिशय गहन अभ्यास आहे. मी स्वतःचा केवळ शेतकऱ्याचा मुलगा आहे म्हणून नव्हे, हा विषय माझ्यासाठी इंटरेस्टचा असल्यामुळं आणि तो आपल्या देशामधला सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असल्यामुळं मी अनेक व्हिडिओज त्यावर बनवलेले आहेत. मी तुम्हाला एवढंच सांगेन की जोपर्यंत उत्पादन मूल्यानुसार शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांची समस्या सुटणं शक्य नाही. कर्जमाफी हा त्यावरचा उपाय नाही. दर महिन्याला काही पैसे पाठवणं हा त्यावरचा उपाय नाही. एकच उपाय आहे, उत्पादन मूल्यानुसार त्याला भाव मिळणं. तुम्हाला 1.5 देणं शक्य नसेल तर ठीक आहे, 1.5 नका देऊ. जे अर्थशास्त्रामध्ये उत्पादन मूल्य ठरवलं जातं त्यानुसार फक्त तुम्ही भाव दिला तरी शेतकरी जगू शकेल. आणि शेतकरी जगू शकेल तर हा देश जगू शकेल. या देशातला शेतकरी मेला तर जगामध्ये भारताला पोचण्याची ताकद नाही. 140 कोटी जनतेला जगामधला कोणताही देश पोचू शकत नाही. एवढी मोठी जनसंख्या आहे आणि प्रत्येकाला अन्नधान्याशिवाय शेती उत्पादनाशिवाय जगता येत नाही. त्यामुळे सगळ्या शेतकऱ्यांना मी अतिशय आग्रहानं सांगू इच्छितो की तुमचे प्रश्न सोडायचे असतील तर आतापर्यंत वागलेले काँग्रेस, राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना हे वेगळे पक्ष होते. आताचे हे पक्ष वेगळे आहेत. त्यांनी काही कमिटमेंट दिलेलं आहे. पहिलं कमिटमेंट त्यांचं असं आहे की आपल्या राज्यघटनेमधली ही 4 मूल्य आहेत, ती 4 मूल्य आम्हाला मान्य आहे आणि ती अंमलात आणण्याच्या दिशेनं आम्ही वाटचाल करू. हे अभिवचन मी स्वतः या 3ही नेत्यांशी बोलून घेतलेलं आहे. त्यांनी जाहीररित्या तर बोललेच आहेत, पण माझ्याशी बोलताना सुद्धा सांगितलं याबद्दल आम्ही कटिबद्ध आहोत. जे जे करावं लागेल ते आम्ही करू.